मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळची ऑफिसची घाईची वेळ. माधुरी भाजी चिरता चिरता मिलिंदला इन्स्ट्रक्शन्स देत होती. मधूची आंघोळ आटोपून घ्या, त्याला शाळेत जायला उशीर होईल. भाजी चिरून वेळी जागच्या जागी ठेवताना डाळी केले की नाही, ऑफिसला तसेच जाऊ नका. पाठोपाठ भाजीला झणझणीत फोडणी बसायची आणि पाठोपाठ माधुरीचा तेवढाच झणझणीत आवाज यायचा. ऑफिसमधनं परतताना आज रेशनच्या दुकानातनं रॉकेल आणि साखर आणायची आहे. नेमकं कणकेचा मऊ मऊ गव्हाळ गोळा तिंबतानाच आठवायचं. दळण संपलंय घरातलं. आज आणलं नाहीत तर उद्या खिचडीवरतीच राहावं लागेल. लगबगीने तिचं काम सुरू असायचं. पोळ्या आटोपून कुकर लावायची घाई असायची. तेव्हा अनेक आठवण व्हायची. मधूच्या शाळेत भेटायला बोलवलंय आज. अर्थात त्याच्या शाळेत दोघांपैकी कुणाला तरी जायलाच हवंय. अन्यथा घरी आल्यानंतर तो उगाचच भुणभुण करायचा. त्याचंही बरोबरच आहे म्हणा. सगळ्या मुलांचे आई किंवा बाबा शाळेत आलेत आणि आपलेच फक्त आलेत नाहीत म्हटल्यावर त्यालाही थोडंफार जाणवणं साहजिकच होतं. तिला नेमका आज अजिबात वेळच नव्हता. सध्या ऑफिसला इन्स्पेक्शन सुरू आहे. उशीर करून चालायचं नाही. मग मिलिंदनेच ऍडजस्ट करून घ्यायला हवं. त्याला काही पर्यायच नव्हता. अहो, बोला. मधूच्या शाळेतनं पत्र आलंय. त्यांना भेटायला जायचंय. आपल्या दोघांपैकी कुणाला तरी आज त्याच्याबरोबर जायलाच हवंय. मग जा की तू. तोच तर प्रॉब्लेम आहे ना हो. आता कसला आलाय ग प्रॉब्लेम? अहो, माझ्या ऑफिसमध्ये इन्स्पेक्शन नाही का सुरू? वेळच्या वेळेवरती ऑफिसला पोचायलाच हवंय. उशिरा जाऊन चालायचं नाही. निदान आज तरी मी जाऊ शकणार नाही आणि तिकडे आजच जायला हवंय. आज तुम्हीच त्याच्याबरोबर त्याच्या शाळेत जाऊन या की. काहीच न बोलायची संधी न देता माधुरीने त्याला मधूच्या शाळेत जायचा आदेशच दिला होता. येस बॉस. कसलाही वादविवाद न घालता मिलिंदनेही तिच्या आज्ञेचा स्वीकार केला होता. मी कितीदा सांगितलंय हो तुम्हाला, बॉस म्हणत जाऊ नका म्हणून. मला बॉस या शब्दाची मनस्वी चीड येते. सॉरी बॉस. मिलिंदने पटकन जीभ चावली आणि तो स्वयंपाकघरातनं सटकला. माधुरीच्या घरातल्या असल्या वागण्यामुळे असो वा गमतीने असो, पण मिलिंद तिला बॉस म्हणून संबोधायचा आणि तिला ते अजिबात आवडायचं नाही. बॉस या शब्दाची तिला शिशारीच बसली होती जणू. पण बिचाऱ्या मिलिंदची तरी यात काय हो चूक? तिचं घरातलं वागणंच अगदी तसं होतं. घरातलं कुठलंही काम मिलिंदकडून करून घ्यायचं असलं तरी तिचा सूर नेहमी आज्ञेचाच असायचा. त्यात कधी आर्जवाचा लवलेशही नसायचा. ऑफिसमधल्या एखाद्या निगरगट्ट बॉससारखा. खरं पाहता बॉस जेव्हा त्याच्या हाताखालच्या माणसांना ऑर्डर सोडतो तेव्हा त्या बोलण्याला भावनेचा साधा वासही नसतो. किमान त्यात एक कणखरपणा, राकटपणा, दरडावणी, किंचित जरब वगैरे अशाच गोष्टींचा समावेश असतो. ती सिम्पली एका बॉसची ऑर्डर असते, जिचं पालन त्या बॉसच्या अधिकार क्षेत्रातल्या माणसांना करावंच लागतं. दी ऑर्डर ऑफ दी बॉस इज जस्ट लाईक अ ब्रह्मवाक्य. त्यात बदल होणं मुळी शक्यच नाही. माधुरीचं घरातलं वागणंही अगदी असंच असायचं आणि म्हणूनच मिलिंद तिला गमतीने बॉस म्हणायचा. दिवसातनं हमखास एकदा तरी. आताही मिलिंद तिला बॉस म्हणून सटकला आणि मिलिंदवरचा सगळा राग तिने त्या कणकेच्या गोळ्यावरती काढला. कणकेचा गोळा झाकून ठेवून तिने कुकर लावायला घेतला. डाळ तांदूळ तिने धुवून घेतलं. तिसऱ्या पातेल्यात 4 बटाटे ठेवले. डाळ तांदूळ आणि बटाट्यांची तिन्ही भांडी तिने कुकरमध्ये ठेवली. गास्केट ओली करून ताणून घेऊन परत झाकणाला बसवली आणि झाकण लावून घेऊन तिने कुकर गॅसवरती चढवला. कुकर होईस्तोवर ती पोळ्या आटोपून घेणार होती. थोड्याच वेळात कुकर खदखदायला लागला होता. सहजच तिच्या डोक्यात विचार आला. बॉस जसा एका सेक्शनचा असतो तसाच हा कुकरही स्वयंपाकघर नावाच्या सेक्शनचा बॉस आहे. डाळ तांदूळ इत्यादी सामुग्रीची भांडी त्याच्या अधिकार क्षेत्रातली. वाफेने खदखदत तो सतत त्यांच्यावरती डाफरत असतो
आणि राग अगदी अनावर झाला म्हणजे शिट्ट्यांच्या रूपाने चक्क किंचाळतो. माधुरीला तिच्याच कल्पनेचं हसायला आलं. पण आपल्याच कल्पनांवरती हसत बसायला व जास्त विचार करायला सवडच नव्हती तिच्याकडे. तिने भराभर जमतील तेवढी कामं आटोपली. इतर कामं आटोपून घ्यायची ताकीद मिलिंदला देऊन ती ऑफिसला जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. तरीही तिला उशिरा झाला होताच. त्यातल्या त्यात नेमका आजच ऑटो रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचा स्ट्राईक. त्यामुळे बसस्टॉपवरती लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तिची रोजची बस चुकली. अर्थात दुसऱ्या बसची वाट बघत उभं राहणं आलं. ऑफिस 10ला गाठणं केवळ अशक्यच झालं. ती ऑफिसला पोचली तेव्हा 10:30 झाले होते. ऑफिसच्या दारातच तिला शिपायाने निरोप दिला. बाई, तुम्हाला साहेबांनी आल्याबरोबर केबिनमध्ये बोलावलं आहे. माधुरीने लगबगीनं आपलं टेबल गाठलं. पर्स आणि छोटा टिफिन तिने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला आणि घाम टिपीत टिपीतच ती साहेबांच्या केबिनकडे वळली. मे आय कम इन सर? येस येस, कम इन. तुम्ही बोलावलेत मला सर? मिसेस जोशी, किती वाजलेत आता? सॉरी सर, पण आज कम ऑन, गिव्ह प्रॉपर रिझन्स. रोजचीच तुमची पाठ केलेली कारणं नकोयत मला. सर, आज टॅक्सीवाल्यांचा स्ट्राईक होता. त्यामुळे बसेसला खूपच गर्दी होती. मी ऑफिसला रोजच्या बसने येते. ती अगदी माझ्या डोळ्यांसमोरनं सुटली हो. पण मी काहीही करू शकले नाही. बस डोळ्यांसमोरून सुटूनही तुम्ही ती न गाठू शकल्याचं कारण याआधी तुम्ही किमान 8-10 वेळा तरी निश्चितच सांगितलंय. कांट यू सर्च आणि न्यू रिझन्स? सर, मिसेस जोशी, सध्या ऑफिसमध्ये इन्स्पेक्शन सुरू आहे याची पूर्ण जाणीव असूनही तुम्ही इतक्या बेजबाबदारपणे वागू तरी कशा शकता? आज तुम्ही उशिरा का आलात याचं दुसरं एखादं रिझनेबल कारण सांगा, नाहीतर मी तुमची अर्ध्या दिवसाची रजा मार्क करतो. सर, मी खरोखरीच खोटं बोलत नाहीये. आज टॅक्सी चालकांचा स्ट्राईक असल्यामुळे बसेसला खूपच गर्दी होती. आमच्यासारख्या बायकांनी गर्दीत धक्काबुक्की करून बसमध्ये शिरावं तरी कसं हो? मिसेस जोशी, यू कॅन गो नाव. तुमची अर्ध्या दिवसाची रजा उगाचच गेली याचं मलाही वाईट वाटतंय. माधुरी अगतिक होऊन बॉसच्या केबिनमधून बाहेर आली. बॉसला शिव्या देऊन काही उपयोग होणार नव्हता. उशीर झाल्याबद्दल ती स्वतःला शिव्या देऊन घेत होती. अर्ध्या दिवसाची रजा फुकट गेल्यामुळे मात्र ती फार हळहळली. हीच अर्ध्या दिवसाची सुट्टी जर तिने मधूसाठी खर्च केली असती ना, तर केवढा आनंदला असता तो. बॉसच्या केबिनमधून बाहेर पडताना माधुरीचा चेहरा पडलेलाच होता. बॉसच्या केबिन समोरच टेबलावरती बसलेला चोमडा वाटवे माधुरी आत गेल्यापासून कानोसाच घेत होता. ती बाहेर आल्यावर तिचा उतरलेला चेहरा बघून तो त्याचे भोपळ्यांच्या बियांसारखे दात काढून फसफसून हसला. मुद्दामच तिला हिनवायच्या दृष्टीने त्याने माधुरीला विचारलं, काय मॅडम, प्रमोशन्सचे चान्सेस दिसतायत तुमचे? नाही, आजकाल आपले बॉस तुम्हाला वारंवार बोलावून घेत असतात म्हणून विचारलं हो. वाटवेला काहीतरी सणसणीत उत्तर द्यावंसं तिला वाटलं, पण ती काही बोलली नाही. आपल्या देशात असे नको तिथं नाक खुपसणारे आणि उगाच विचित्र शंकाकुशंका काढत बसून बायकांना बदनाम करणारे कितीतरी लोक, विशेषतः नोकरी करणाऱ्या बायकांना सातत्याने भेटत असतात. कुणाकुणाच्या म्हणून तोंडी लागायचं मग आपण? वाटवेच्या बोलण्याकडे आपलं लक्षच नाहीये असं भासवून ती सरळ तिच्या टेबलावरतीच जाऊन बसली. नाही म्हटलं तरी तिचं डोकं आऊट झालं होतं. खुर्चीवरती येऊन बसल्या बसल्या तिने बॉसला, स्वतःला आणि त्या वाटव्याला मनातल्या मनात जमतील तेवढ्या शिव्या देऊन घेतल्या. मनातल्या मनात शिव्या देऊन बोंबलून बोंबलून थकली तेव्हा तिने कामामध्ये डोकं खुपसलं. मध्ये सहज तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. 11:30 वाजले होते. याचाच अर्थ तिला ऑफिसला येऊन 1 तास होऊन गेला होता. तिने समोरच्या गठ्ठ्यातनं एक फाईल ओढून काढली. फाईल उघडून ती परत कामाला लागली. तेवढ्यात तिला तिच्याच दिशेने परेरा येताना दिसली. माधुरीने फाईल तशीच ठेवली. माधुरी आपल्याकडे बघते असं बघून परेरा तिच्या टेबलाजवळ आली. हाय मिस परेरा. हाय. कुठं गेली होतीस ग? मी? परेरानेच उलटं विचारलं. तू नाही तर आणखीन कोण ग? आपल्या दोघांव्यतिरिक्त तिसरं कुणी आहे का इथं? छे, मी कुठंच गेले नव्हते. कुठून म्हणजे? घरून. अर्ध्या दिवसाची रजा वगैरे घेतलीस का? नाही ग, विनाकारण सुट्ट्या घ्यायला वेळ थोडंच लागले मला. बॉस डाफरलेत का तुझ्यावर?
माझी बस चुकली आणि यायला अर्धाच तास उशीर झाला तर अर्ध्या दिवसाची रजा लावली ना माझी. जा बाई जा लवकर, बॉसला भेटून ये एकदा. यावर परेरा अगदी गोडसं हसली. खुळी आहेस तू जोशी. आता बॉसला जाऊन भेटले तरी काहीही होणार नाही. तुझी गेली असेल पण माझी अर्ध्या दिवसाची रजा अजिबात वाया जायची नाही. किती ठाम विश्वासाने बोलत होती मिस परेरा. माधुरीच्या पाठीवरती थाप मारून परेरा बॉसच्या केबिनकडे वळली. माधुरी आश्चर्यचकित होऊन गेली होती नुसती. आपण काम करतोय असं जरी ती भासवत असली तरी तिचं संपूर्ण लक्ष हे बॉसच्या केबिनकडेच होतं. साधारण अर्ध्या तासानंतर परेरा हसत हसत बॉसच्या केबिन बाहेर आली. पुन्हा तिथनं स्वतःच्या टेबलवरती जाऊन कामाला लागण्याऐवजी ती माधुरीजवळ येऊन टेबलवरती आरूढ झाली. एव्हाना माधुरीची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. काय ग, काय झालं? काय व्हायचंय? काहीही झालं नाही. अर्ध्या दिवसाची रजाच काय, पण साधा लेट मार्कही लागला नाही. माधुरीच्या चेहऱ्यावर ओथंबलेलं आश्चर्य कुणालाही सहज टिपता आलं असतं. आणि इतक्या वेळ काय करत होतीस ग त्या बॉसच्या केबिनमध्ये? खुळी ग खुळी. परेरा परत एकदा छानपैकी झक्कास वगैरे हसली. तिने माधुरीच्या गोबऱ्या गोबऱ्या गालाचा एक गालगुच्छा घेतला आणि हसत हसत मागे वळली. परेरा वळली तशी माधुरी जरा चमकलीच. तिच्या ब्लाऊजचे मागचे 2 हुक्स उघडे होते. काय समजायचंय ते ती क्षणार्धात समजून गेली. बॉस या शब्दाविषयी भयंकर शिशारी, घृणा, किळस हे आणि अशा अनेक अर्थाचे शब्द तिच्या लेखी थिटे पडले. आपण केवळ अर्धा तास लेट आलो तरी आपली अर्ध्या दिवसाची रजा जाते आणि परेराची मनमानी चालवून घेतली जाते. कारण तिला कळलं होतं आपल्याशी बॉसचं हे वागणं कशासाठी. सारं कळलं होतं. बॉस हलकट साला. पुन्हा तिला तिचा गॅसवर खदखदणारा कुकर आठवला. कसला ठोंब्या वाटतो नाही दिसायला, पण बॉस म्हणून पक्का असतात. त्याच्या अधिकार क्षेत्रातल्या विविध सामुग्रीच्या भांड्यांकडून सक्तीने त्यांच्यावरती प्रेशर आणून काम करून घेत असतो. आणि ती भांडी ही आपल्यासारखीच खुळी. आणि एखादं भांड या परेरासारखंच वस्तात निघालं तर ते नेमकं त्या कुकरची गास्केटच धरून ओढेल. काय विषाद आहे मग त्या कुकर नावाच्या बॉसची की तो आतल्यांवरती प्रेशर आणू शकेल. परेरासारख्या ज्या बॉसची नाडी हातात ठेवतात त्यांचीच धडगत. तिला परत स्वतःच्याच विचारांचं हसायला आलं. परेरा म्हणते ते खरं आहे. आपण खरोखरीच खुळ्या आहोत, खुळ्या. माधुरी स्वतःशीच हसली आणि आपल्या कामाला लागली. आज माधुरी जरा खुशीतच होती. ऑफिस सुटल्याच तिला बस मिळून गेल्यामुळे ती अगदी 5:30लाच घरी येऊन पोहोचली होती. ही बस तिला क्वचितच मिळायची. तिचं ऑफिस सुटायची वेळ आणि ही बस तिथल्या स्टॉपवरती यायची वेळ एकच असल्यामुळे गोंधळ व्हायचा. पण आज या बसला 5-6 मिनिटं उशीर झाल्यामुळे तिला बस गाठता आली. लवकर घरी जायला मिळणार याचा आनंद होणं स्वाभाविकच होतं. मधू शाळेतनं नुकताच आला असला तरी मिलिंदला परतायला अजून अवकाश होता. माधुरी आल्या आल्याच मधूला सांभाळायला ठेवलेली बाई निघून गेली. उकाड्याने ती थकली होती. पाणी प्यायला म्हणून तिने फ्रीज उघडला आणि तिच्या लक्षात आलं घरात एकही भाजी नाहीये. आणि सकाळी काहीच लक्षात न आल्याने तिने मिलिंदलाही ऑफिसमधनं येताना भाजी आणायला सांगितलं नव्हतं. ऑफिसमधून आल्यापासनं तिने अजूनही कपडे बदलले नव्हतेच. मिलिंदसाठी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि घराला कुलूप लावून भाजी आणण्यासाठी बाहेर पडली. मधू तिचं बोट धरून चालत होता. आजचा आठवड्याचा बाजार असल्याने गर्दीही बरीच होती. बाजारात पोहोचल्यानंतर भरलेली वांगी करण्यासाठी म्हणून माधुरी कोवळी आणि लहान लहान वांगी निवडत होती. तेवढ्यातच तिथं मिसेस राजूरकर आल्या. मिसेस राजूरकर मिलिंदच्याच ऑफिसमध्ये. मिलिंद त्यांचा बॉस. मिसेस राजूरकरांचा माधुरीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या नवऱ्याच्या बॉसची बायको असाच, अर्थातच आदरयुक्त. आज तुम्ही भाजी घ्यायला आलात? माधुरीने मागे वळून बघितलं. मिसेस राजूरकरांना बघून तिने स्मित केलं. अहो घरी भाज्याच नाहीयेत. पुन्हा ऑफिसमधनं लवकर आले. म्हटलं भाजी घेऊन यावी. अनायासे आजचा आठवड्याचा बाजारही आहे आणि तेवढेच पाय मोकळे व्हायचे. मग आता घरी चला की हो आमच्या. अगदीच जवळ आहे इथनं. आणि तसं काही तुमचं आमच्या घरी येणं व्हायचंच नाही हो. आज आग्रह करू नका प्लीज.
घरी बरीचशी कामं आटोपायची राहिलीत माझी. नंतर कधीतरी येईन तुमच्याकडे. नक्की, अगदीच नक्की. मिसेस राजूरकरांना कटवून माधुरी पुढे निघाली आणि ती थोडी पुढे गेली असेल नसेल तोच तिला दीपा दिसली. दीपा माधुरीची बालमैत्रीण. दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. आज किती वर्षानंतर भेट होत होती. माधुरीच्या लग्नासाठी ती आली तेव्हाची भेट. नंतर दीपाच्या लग्नाच्या वेळेला मधू 8च दिवसांचा असल्यामुळे माधुरी तिच्या लग्नाला जाऊ शकली नव्हती. आता मात्र तिला बघून माधुरी खूपच आनंदली होती. दीपाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. तिनेच मग दीपाला आवाज दिला. दीपा! दीपाने मागे वळून पाहिलं. माधुरी लगबगीने तिच्या जवळ पोहोचली. दीपा ओळखलं नाही? नाही, कसनुसं हसत दीपा बोलली. अगं मी माधुरी, पूर्वाश्रमीची माधुरी बिडकर. दीपाला एकदम साक्षात्कारच झाला जणू. जुनी ओळख पटली. आनंदाच्या भरात तिने माधुरीला मिठीच मारली. किती बदलली आहेस ग. मी अगदीच ओळखलंच नाही बघ तुला. तू मात्र अजिबात बदलली नाहीस हो. केस किती लांबसडक होते माधुरी तुझे. कधी कापलेस? मागेच कापलेत. अगं रोजच्या ऑफिसच्या गडबड गोंधळात एवढ्या मोठ्या केसांची निगा राखायला जमतच नाही मुळी. एव्हाना दीपाने मधूला उचलून कडेवरती घेतलं होतं. तिने पटकन त्याच्याशी ओळख करून घेतली होती आणि स्वतःचीही दीपा मावशी म्हणून ओळख करून दिली होती. इकडे कुठे आली होतीस दीपा? अगं मी इथेच राहते. जस्ट रस्त्याच्या पलीकडेच माझं घर आहे. आधी तू माझ्याबरोबर घरी तर चल. त्या निमित्तानं मधूलाही त्याच्या मावशीचं घर पाहायला मिळेल हो. माधुरी आढेवेढे न घेता दीपा बरोबर तिच्या घरी गेली. घर कसलं? चांगला बंगलाच होता तो. पॉश लोकेलिटीतला. दोघा मैत्रिणींच्या गप्पांना तर अगदी ऊत आला होता ऊत. जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. जुन्या मैत्रिणी आठवल्या. मित्र आठवले. काय वेळाचं भान दोघींनाही राहिलं नाही. मधू मात्र त्यांच्यात कंटाळला होता. संध्याकाळ उलटून रात्र झाली तरी दोघींच्या गप्पा ह्या सुरूच होत्या. 2 मित्र भेटले तरी बऱ्याच गप्पा निघतात. इथे तर चक्क 2 मैत्रिणी खूप वर्षानंतर भेटत होत्या. गप्पा कुठपासून चालाव्यात? अगं आपल्या बरोबर ती विमल समुद्र होती. आठवते का तुला? आठवणार नाही ग कशी. रोज काय छान छान साड्या नेसायची ती. आपल्या वर्गात शिवलेस पहिले तीच घालून आली असेल नाही? तशी ही साडी म्हणजे स्त्रियांच्या मर्मबंधातली ठेव. कुठल्याही 2 स्त्रिया भेटल्यानंतर साडीची चर्चा होणं अगदी अनिवार्यच भाग आहे. बायकांना मोजक्या गोष्टीच आवडतात. पहिली साडी, मग माहेर आणि तिसरं शेजारणीला नावं ठेवणं. गप्पांच्या ओघात दोघीही वाहत चालल्या होत्या. इतक्यात दारावरची बेल वाजली. नदीचं आपल्याच धुंदीत वाहणारं पाणी मध्येच एखाद्या बांधाला अडावं आणि एकदम त्याची सारी धुंदीच उतरावी. त्याचा अल्लड खळखळाट लोपावा आणि कधी नव्हे इतकं ते गंभीर आणि शांत होऊन जावं. तसंच या दोघींचंही झालं. दीपानेच दार उघडलं आणि येणाऱ्या गृहस्थाकडे माधुरी बघतच राहिली. तो चक्क तिचा बॉस होता. माधुरीला त्यांच्या घरी बघून त्यांनाही आश्चर्य वाटल्या वाचून राहिलं नाही. मिसेस जोशी, कशा काय आलात? सर, हे बघा, ऑफिसमधलं काही काम असेल तर मात्र बोलू नका. ऑफिसची कामं मी कधीच घरी करत नसतो. सर मी. माधुरीची अवस्था बघून शेवटी दीपानेच पुढाकार घेतला. अहो असं काय करताय? ती तुमच्याकडे आलेली नाहीये. माझ्याकडे आले ती. ती माझी खास बालमैत्रीण आहे. तुमची साली. दीपाने दिलेलं स्पष्टीकरण ऐकून ते किंचित हसले. आपल्या ऑफिसमधल्या मिसेस जोशी म्हणजे आपल्या बायकोची बालमैत्रीण? आपली साली वगैरे आहेत हे ऐकून ते चक्रावूनच गेले. थोडेसे चरकलेही. पण त्यांनी स्वतःला सावरून घेतलं. तुम्ही हिचं घर पाहिलंत का? दीपा, हो पाहिलंय ना. यांच्या मुलाच्या वाढदिवसाला गेलो होतो मी. तिथंच मिस्टर जोशींशीही ओळख झाली होती माझी. मग ताबडतोब कारनं जाऊन हिच्या मिस्टरांना घेऊन घरी या. आज हे सारे आपल्याकडेच जेवायला थांबतील. कम ऑन, लवकर या. येस बॉस. दीपाची आज्ञा शिरसा वंद्य मानून ते बाहेर पडले. मात्र एका बॉसची दुसऱ्या बॉसच्या क्षेत्रात होणारी दशा बघून माधुरी गालातल्या गालात हसत होती. जेवण आटोपून बाहेर पडायला रात्रीचे 10 वाजून गेलेले. जेवणही खूपच झाल्यामुळे कधी एकदा घरी जाऊन झोपतो असं त्यांना होऊन गेलं होतं. अनायासे टॅक्सीही मिळून गेली.
टॅक्सीच्या खिडकीतनं येणाऱ्या गार वाऱ्याने मधू मिलिंद किंचित पेंगुळले. माधुरीला मात्र झोप येत नव्हती. तिची झोपच उडाली होती. मनात सतत दीपाचा नवरा असलेल्या तिच्या बॉसचेच विचार येत होते. अर्ध्या तासासाठी तिची अर्ध्या दिवसाची रजा कापणारा बॉस, परेराशी लगट करणारा, ती दीड तास उशिरा आली तरी साधा लेटमार्कही न लावणारा बॉस, प्रत्येकाजवळ बायकोला कजा कुबजा म्हणून संबोधणारा बॉस. बॉसची विविध रूपं स्मरली. एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे बॉसची माहिती असलेली अंडी पिल्लीही आठवली. बिचारी दीपा. पण दीपा तरी बिचारी का म्हणून? ती देखील नवरा घरी आल्या आल्या त्याचं बॉस पण त्याच्याकडून हिरावून घेऊन स्वतः त्याची बॉस होतेच की. आणि बॉसचा द्वेष करणं ही तर नैसर्गिक प्रवृत्तीच आहे. प्रत्येक माणसाला त्याच्यावरती अधिकार गाजवणाऱ्या बॉसचा राग असतोच की. प्रत्येकाला आपण फार मोठे आहोत, स्वयंपूर्ण आहोत असं वाटत असतं. स्वतःवरती अधिकार गाजवलेला कुणाला पटेल? अपमान झाल्यासारखा वाटतो. विंचवाची नांगीच ठेचून काढली म्हणजे तो कसा हो चवताळेल? तसंच बॉस या प्राण्याकडून इगो दुखावला गेल्याने होणार. परिणामी प्रत्येक माणूस त्याच्या बॉसचा द्वेष करतोच, करणारच. बॉस या शब्दाचा, व्यक्तीचा, नात्याचा, संबंधाचा प्रत्येकालाच तिटकारा. आणि हे विचार मनात येता क्षणी माधुरी चपापली. दीपा आणि साहेबांविषयी आपण विचार करतोय, त्या दोघांचंही आपापल्या क्षेत्रातलं बॉस म्हणून वागणं आपल्याला खटकतंय. प्रत्येकाला बॉसचा राग असतोच, हेही आपल्याला पटतंय. दीपाला आपण बिचारी वगैरे ठरवून मोकळे होतोय. पण हा पण नेहमीच फार मोठा ठरत आलाय. पण आपली परिस्थिती दीपापेक्षा निराळी आहे का? नाही. बॉस ही उपाधी आलटून पालटून एकेका वलयातून फिरते. या वलयांमध्ये सारी माणसं एकाच ठिकाणी उभी आहेत. फक्त त्यांच्या हाती येणारं बॉस पण या मर्यादित काळापुरतं राहून माणसाच्या हातातून अव्याहत फिरतंय. एकदा बॉस पण हातून निघून वलयातल्या दुसऱ्याच्याही हाती गेलं की त्याची स्थिती बॉसच्या हाताखालच्या माणसांसारखीच होते. दीन. आणि अशी हजारो लाखो वलयं आहेत. दीपा आणि आपला बॉस एकाच वलयात समाविष्ट आहेत. आणि आपलं आणि मिलिंदचंही असंच एक वलय आहे. आपणही वलयांच्या चक्रव्यूहाचेच एक भाग आहोत. आलटून पलटून बॉस होणारे मिलिंद आणि माधुरी. भातुकलीचाच खेळ जणू. आपणही घरी मिलिंदचे बॉस असतो आणि मिलिंदही आपल्या बॉसप्रमाणे त्याच्या ऑफिसमधला बॉस असतो. एखाद्या खुळीची अर्ध्या दिवसाची रजा कापणारा. परेरासारख्या उथळ मुलींना दीड तास उशिरा येऊनही त्यांचा साधा लेटमार्कही न लावणारा. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना माझी बायको कजाक आणि कुबजा आहे असं सांगणारा बॉस. या विचारांनी माधुरीच्या अंगावरती सरसरून काटा आला. मनातल्या मनात अनेक विचारांची उलथापालथ झाली. अचानक तिला स्ट्राईक झालं. हे ओबडधोबड राक्षसी वाटणारं बॉसचं व्यक्तिमत्व नाहीसं होऊन खेळीमेळीने वागणारी, आपले अधिकार गाजवून न घेता सामंजस्याने वागणारी माणसं निर्माण झालीत तर बॉस या उपाधीपासून विश्वाची सुटकाच होईल. आणि यातला पहिला प्रयत्न आपलाच असावा. तेवढ्यात टॅक्सी थांबली आणि माधुरीची तंद्री भंगली. सकाळी उठली तेव्हा तिला बरंच असं फ्रेश वाटत होतं. कालचा दिवस वाया गेल्यामुळे असंख्य कामं खोळंबली होती. ऑफिसला वेळ करून चालणार नव्हतंच. थोडी तरी कामं मिलिंदकडे सुपूर्द करायला हवी होती. त्यातल्या त्यात आजचा शनिवार म्हणजे मधूची सकाळची शाळा. त्याला लवकर आंघोळ घालून तयार करायला हवं होतं. आणि हे काम मिलिंदवर सोपवून तिला इतर कामं करता येणार होती. अहो, बोला, काय आज्ञा आहे तुमची? आज्ञा काही नाही हो, पण प्लीज मधूला आंघोळ घालून तयार करा ना. माधुरीच्या सुरात आज आज्ञावा जरब नव्हती. त्यात एक आर्जवी भाग होता. मिलिंदने ते तात्काळ हेरलं. त्याच्या चेहऱ्यावरती हास्य परतलं. बोलका हास्य. माधुरीने ते हास्य वाचून घेतलं. बरंच काही होतं त्या हास्यात. घरात आपल्यावरती अधिकार गाजवणारा बॉस हरल्याची भावना. मुख्य म्हणजे आता ऑफिस आणि घर दोन्हींकडे आपणच बॉस असणार. आपल्याला कुठल्याच बॉसच्या हाताखाली काम करावं लागणार नाही याचा आसुरी आनंद. वलयांचं चक्रव्यूह भेदलं जाऊन कायमचं बॉस पण प्राप्त झाल्याचा आनंद. माधुरीचा तिळपापड झाला. तिला हे एकतर्फी बॉस पण तर मुळी सहन होणार नव्हतं.
बॉसच नष्ट व्हावेत या भावनेने ती जे करायला गेली होती त्याने आणखीनच बॉस या तिरस्करणीय उपाधीचं सामर्थ्य वाढू बघत होतं. आणि हे असं व्हायला नको होतं. ती तरी असं निश्चितच होऊ देणार नव्हती. मधूची तयारी होताच तिने मिलिंदच्या हातात कपड्यांचा गठ्ठा दिला. हे कपडे धोब्याकडे इस्त्रीला टाकून या. तिच्या स्वरातला आर्जव कुठल्या कुठे लोपलं होतं. तिथं आता पूर्ण अधिकार होता, आज्ञा होती. मिलिंदच्या चेहऱ्यावरचं ते हास्य लोपलं. अनायासे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. येस बॉस.